28 जानेवारी 2026. अजित पवारांचं विमान बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत होतं. सकाळी 8:43 विमानाला धावपट्टीवर उतरण्याची सूचना देण्यात आली, पण विमानातील वैमानिकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी 8:44 ATC कर्मचाऱ्यांना धावपट्टी लगत आगीचे लोळ दिसले, कारण ते खासगी विमान धावपट्टीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला कोसळलं होतं. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या घटनेला 9 दिवस उलटून गेले, पण अजून या अपघातामागचं कारण समोर आलं नाहीये. विमान का कोसळलं हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला प्रश्न आजही अनुत्तरित आहे. दरम्यान या अपघाताच्या चौकशीला आता वेग आलाय. अपघाताच्या चौकशी समितीनं आपला प्राथमिक अहवाल सादर केला असून यात वैमानिकाचा अंदाज चुकल्याचा तसंच तांत्रिक बिघाड झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदवण्यात आला. तर इकडे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB कडून 3 टप्प्यात ही चौकशी होणार आहे. पहिला टप्पा ब्लॅक बॉक्स आणि साईट इन्व्हेस्टिगेशन. अपघात स्थळावरून ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतल्यानंतर FDR आणि CVRचा तपास सुरू झाला. विमानाचा वेग, उंची, इंजिनचं तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल अशा तांत्रिक माहितीचं संकलन केलं जात आहे. कॉकपिटमध्ये पायलट एकमेकांशी काय बोलत होते, ATCशी काय संवाद झाला याची पहिल्या टप्प्यात तपासणी केली जाणार. दुसऱ्या टप्प्यात ब्लॅक बॉक्समधील डेटा डिकोड केला जाणार. विमानाचे उरलेले अर्धवट जळालेले अवशेष गोळा करून प्रयोगशाळेत सोडले जाणार. इंजिन अचानक बंद पडलं की त्यात आग लागली होती, हे धातूच्या वितळण्यावरून शोधलं जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 1 ते 1.5 महिन्यात प्राथमिक अहवाल समोर येण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडलं याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अंतिम अहवालासाठी 10 ते 12 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अपघात का घडले आणि त्यात कुणाचा दोष याचं सविस्तर विश्लेषण केलं जाणार आहे. अनेक गोष्टी बिघडतात. म्हणजे दृश्यमानता किंवा व्हिजिबिलिटी हा सुद्धा फॅक्टर आहे. त्याच्याबरोबर विमानामध्ये तांत्रिक बिघाड हा सुद्धा फॅक्टर आहे आणि पायलटचा अंदाज चुकणे किंवा त्यांनी काहीतरी अशी गोष्ट करणे ज्याच्यामुळे ती गोष्ट एकदम चुकीच्या दिशेने जाणे हा पण भाग आहे. अशा अनेक गोष्टींचं कॉम्बिनेशन होऊन हा अपघात झालेला आहे असं मला माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सच्या बेसिसवर वाटतं आहे. विमान अपघाताचा तपास करण्यासाठी भारतात AAIB ही सर्वोच्च संस्था आहे. AAIB ही नागरी वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी स्वतंत्र संस्था आहे. महत्त्वाचं म्हणजे AAIB ही DGCA पासून स्वायत्त आहे. DGCA ही वाहतुकीचं नियमन बनवण्याचं काम करते, तर DGCAच्या नियमात किंवा अंमलबजावणीत काही त्रुटी असतील तर त्या निष्पक्षपणे समोर याव्यात यासाठी AAIB ही संस्था काम करते. या तपासाचा मुख्य उद्देश कोणाला शिक्षा करणं हा नसून अपघाताचं मूळ तांत्रिक कारण शोधणं आणि भविष्यात ते अपघात टाळणं हा आहे. अशा प्रकारच्या हवाई अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं किंवा ते होते म्हणून काहीतरी केलं जातंय, वेगाने केलं जातंय किंवा डिटेल चौकशी होते वगैरे असं काही नाहीये, असं काही नसतं. प्रत्येकच अपघाताची अशाच पद्धतीने चौकशी होते. सध्या या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला. त्या तांत्रिक बिघाड आणि पायलटची चूक हे 2 महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले. आता त्याच्या अंतिम अहवालात काय समोर येतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.